सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 20 भाग आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावेत आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मागील भागात विशाल तिला घरात घेऊन गेला आणि म्हणाला, तू आराम कर. तो जायला निघाला तशी अमृता घाबरून म्हणाली, प्लीज तुम्ही इथेच थांबता का? मला एकटीला भीती वाटते इथे. तसा तो तिथल्या सोफ्यावर जाऊन बसला. आता अमृता बेडवर एकटीच झोपली आणि विशाल तिला झोपलेलं बघत बघतच त्याचा डोळा लागला. आणि इकडं आदित्य साहेब मस्त बारमध्ये एन्जॉय करत होते. हा त्याचाच प्लॅन होता. त्याच्याऐवजी विशाल आणि अमृता दोघांनी टाईम एकमेकांसोबत स्पेंड करावा. आता त्याचं एकच काम, घरापासून त्यानं जेवढं होईल तेवढं बाहेर राहायचं आणि त्या दोघांना एकत्र आणायचं. त्यानं अमृता विशाल का मिलन हे धोरणच मनाशी पक्क केलं होतं आणि त्यानुसार तो वागत पण होता. आता आदित्य रात्री खूप उशिरा घरी आला. येताना तो तिथल्याच एका न्यू गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असणाऱ्या कपलसोबत आला. त्यांनी पण खूप ड्रिंक केली, त्यामुळे ते दोघे पण रात्री तिथेच एका गेस्ट रूममध्ये मुक्कामाला थांबले. सध्या तरी आदित्य आणि विशाल एकाच रूममध्ये राहत होते आणि त्यांच्या त्या कॉमन असणाऱ्या रूममध्ये आदित्य आला, पण तिथं विशाल नव्हता. ते पाहून तो त्याला शोधू लागला आणि त्याला पाहत पाहतच तो अमृताच्या रूमजवळ आला. दरवाजा नुसता लोटला होता, लॉक नव्हता. त्यानं हळूच थोडं दार उघडून आत डोकावलं तर अमृता बेडवर झोपली होती आणि विशाल सोफ्यावर. ते पाहून तो थोडा गालात हसला. नॉट बॅड ॲक्च्युली. एका दिवसात चांगली प्रगती आहे दादा. एका रात्रीत बेडरूममध्ये शिरता आलं म्हणजे लवकरात लवकर मनात पण शिरता येईल, असं म्हणून तो गालात हसला आणि तो त्याच्या रूममध्ये जाऊन झोपी गेला. सकाळी अमृता लवकर उठली आणि तिचं लक्ष सोफ्यावर झोपलेल्या विशालकडे गेलं. शांत, निवांत, लहान मुलाप्रमाणे केविलवाना त्याचा चेहरा तिला वाटत होता आणि तिच्या चेहऱ्यावर आपसुकच एक स्माईल आली. ती तशीच बाथरूममध्ये गेली अंघोळीला आणि अंघोळ करून गॅलरीत केस सुकवत बसली आणि कालच्या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागली. आदित्यनं तर त्याचं काम केलं, मला इकडं आणून, पण कुणाल कुठे आहे? इथे आलाय का तो, की अजून भारतातच आहे? आता मीच त्याला शोधणार, असं म्हणून ती उठली आणि गॅलरीतच इकडं तिकडं चकरा मारत केस सुकवत बसली. आता इकडं आदित्यला त्याच्या आईचा फोन आला. अरे आदित्य, आता तरी फोन द्या अमृताकडे. आणि आदित्य मनात म्हणाला, आई तर मागेच लागली यार. बरं झालं अमृता इथे आहे. आता तो तिच्या रूममध्ये गेला आणि त्यानं तिला पाहिलं. तिला फोन दिला आणि पुन्हा त्याच्या रूममध्ये येऊन लोळत बसला. तिचा कॉल अचानक कट झालता. ती पुन्हा ट्राय करत होती, पण तो काही लागत नव्हता. आता विशालचा फोन वाजला आणि त्या आवाजाने त्याला जाग आली. आता त्याच्या फोनवर आईने कॉल केला. त्यानं उचलला. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग बाळा. जरा अमृताला फोन नेऊन दे, मला बोलायचं आहे तिच्याशी. आदित्यला केलता फोन, पण त्याचा फोन काही लागत नाहीये, मध्येच कट झाला. तू दे बरं तिला. तसा तो तिला रूममध्ये शोधू लागला तर ती तिचे लांब सडक काळे भोर रेशमी केस गॅलरीत वाळवत होती आणि टॉवेलने झटकत होती. वाव, किती सुंदर वाटत होतं ते दृश्य. तो डोळे भरून तिला बघत होता आणि नजरेत साठवत होता. गळ्यात अजून मंगळसूत्र तसंच होतं. 2 भुवयांच्या मध्ये छोटी टिकली, हलकी लिपस्टिक, हातात हिरव्या बांगड्या तशाच होत्या. अरे विशाल, देतोस ना फोन? आईच्या आवाजाने तो पुन्हा भानावर आला आणि म्हणाला, अमृता, आईला तुझ्याशी बोलायचं आहे. तशी ती खूप आनंदून गेली आणि परत येऊन ती त्याच्या हातातून फोन घेणार इतक्यात स्टूलला अडखळली आणि विशालच्या धाडकन अंगावर जाऊन पडली. तसं तिला सावरण्यासाठी त्याने पुढे हात केलते, पण तोपर्यंत उशीर झालता आणि ती पडली होती त्याच्याच अंगावर. आता ती उठायला गेली, पण पुन्हा तिचा तोल गेला आणि ती आता डायरेक्ट त्याच्या मिठीतच शिरली. तिचे ओले केस त्याच्या तोंडावर आले होते. त्याचा स्पर्श तिला आवडत होता. ते दोघेही तसेच एकमेकांना पाहत होते आणि आई पुन्हा म्हणाली, अरे विशाल, कुठे आहे अमृता? आणि तसे दोघेही भानावर आले. त्यानं तिला सोडलं आणि तिनं फोन घेतला. आता त्या दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. आई तिला आदित्य आणि विशाल दोघांच्याही आवडीनिवडी सांगत होती. नवीन घरात कसं राहायचं, कसं स्वयंपाक करायचा, सगळं सांगत होती. अमृता क्षणभर मागचं सारं विसरून मनापासून ते ऐकत होती आणि हो हो आई असं म्हणत होती. आता आदित्य पण तिथे आला आणि विशालशी बोलू लागला, पण विशाल तिच्या वर्तणुकीकडे एकटक पाहत होता. अमृता मधूनच लाजत होती.
हसत होती. विशालला कळत नव्हतं की ती फोनवर का लाजत आहे. मग तिने फोन ठेवला आणि आदित्य तिला म्हणाला, इतकी लाजत का होतीस आईशी बोलताना? ती म्हणाली, मग लाज तर वाटणारच ना मला. तो म्हणाला, अगं पण का लाजत होतीस ते सांग. ती म्हणाली, आई माझ्याशी त्यांच्या नातवंडाबद्दल बोलत होत्या. म्हणाल्या की 1 वर्षाच्या आत पाळणा हल्ला पाहिजे. आणि हे ऐकून विशाल आणि आदित्य दोघेही चकित झाले. आदित्य म्हणाला, अगं आईला आपल्याबद्दल खरं माहीत नाहीये म्हणून ती अशी बोलली. पण तुला तर माहीत होतं ना. तरी मग एवढं लाजायची काय गरज आहे? हे कधीच शक्य नाही. तुला चांगलंच माहीत आहे ना. आणि अमृता म्हणाली, का शक्य नाही? मी मुलगी आहे. मला पण कधी ना कधी बाळ होणारच ना. पण ते बाळ तुझं नसेल, कळलं? माझं आणि कुणालचं असेल. ती इतक्या सहज बोलून गेली आणि विशाल आदित्य तिच्या तोंडाकडे आवासून बघायला लागले. आदित्य म्हणाला, काय मुलगी आहे, डिस्गस्टिंग यार. अजून हिच्या बावळट, नालायक आणि मूर्ख कुणालचा काहीच पत्ता नाही आणि निघाली त्याच्या बाळाची आई व्हायला. हे सगळं आदित्य तोंडातच पुटपुटत होता आणि आपला विशाल ग्रहण विचारात हरवला होता. आता अमृता किचनमध्ये गेली आणि सर्वांसाठी तिने कॉफी बनवली. आता सगळेच हॉलमध्ये येऊन बसले. आदित्यसोबत आलेला तो मुलगा रॉकी पण येऊन बसला त्याच्या शेजारी. आणि अमृता सगळ्यांना कॉफी देत म्हणाली, आपण कुणाला कसं शोधायचं? तसा विशाल म्हणाला, त्याचा एखादा फोटो असेल ना तुझ्याकडे तर तो मला दे. आणि तो कुठे काम करणार आहे इकडं आल्यावर हे तर तुला माहीत असेल ना. त्याने सांगितलं असेल ना तुला. आता अमृता म्हणाली, फोटो आहे माझ्याकडे पण तो कुठे काम करणार होता हे मला माहीत नाही. विशाल म्हणाला, अगं अमृता, फक्त फोटोवरून इतक्या मोठ्या फ्रान्समध्ये त्याला कुठे शोधायचं आपण? आणि तिने चेहरा पाडला. तिचा हिरमुसलेला चेहरा पाहून तो म्हणाला, हे बघ, नाराज नको होऊस, आपण शोधूया त्याला. मी आहे ना. त्याला एकदा शोधला आणि तुला त्याच्या ताब्यात दिली की मी मोकळा. तशी ती हसली. तेवढ्यात आदित्य म्हणाला, काही गरज नाही त्याला शोधायची बिदायची. त्याला इकडे यायचं असतं तर तो कालच आला असता. मला काय वाटतं अमृता, तू ना त्याचा विचार डोक्यातून काढूनच टाक एकदाचा. त्याचं दरवेळेस झालं हे. मग लग्न असो वा काहीही, कोणत्याच गोष्टीत तो सिरियस नाही अजिबात. दिलेली कोणतीच गोष्ट, कमिटमेंट कधीच पाळत नाही तो. आणि कालच्या त्याच्या अशा वागण्याने तर त्याने ते सिद्ध पण केले. आणि तो खरंच इकडं आलाय की तिकडंच साहेब अजून थान मांडून बसलेत हे आधी कन्फर्म करा. आणि मग काय घालायचा तो गोंधळ घाला एकदाचा. आदित्य तोंड वाकडं तिकडं करून एकदाचा बोलून मोकळा झाला. त्याला अमृता विशालसोबत हवी होती फ्रान्समध्येच आणि म्हणूनच तो चिडचिड करत होता तिच्यावर. त्याला कालच रात्री कळलं होतं त्याच्या मित्रांकडून की कुणाल अजून पण भारतातच आहे. त्यानं त्याच्या मागे चांगलीच माणसं कामाला लावली होती. पण इकडं सगळ्यांना काहीच माहिती नाही असं मुद्दामूनच भासत होता. त्यांनी काल मुद्दामूनच जास्त ड्रिंक केली. त्याला माहिती होतं कुणाल अमृताला घ्यायला एअरपोर्टवर येणारच नाही. त्याला अमृताला अजून पण एकदा दाखवून द्यायचं होतं की कुणाल विश्वास ठेवण्याच्या अजिबात लायकीचं नाहीये. तो फसवत आहे तिला. पण एवढं सगळं होऊन पण अजून पण ती त्याचीच काळजी करत होती. तिचं त्याच्यावरचं प्रेम काही केलं कमीच होत नव्हतं. आणि मी केलेला एवढा मोठा पराक्रम ऐकून आमचे दादासाहेब आमच्यावर चिडून कोणताच विचार न करता धावत पळत अमृताजवळ जातील. कारण तेव्हा मी फुल टाईट असेल. म्हणजे मी जाण्याचा तर काही प्रश्न येतच नाही. आणि दादा तिला तसं घाबरलेलं भेदरलेलं बघेल आणि ती पण त्या नालायकची वाट पाहून कंटाळून रडत बसेल, घाबरेल. आणि दादा समोर आल्यावर ते दोघे एकमेकांच्या मिठीत. हा हा हा. सगळं असंच होणार होतं त्यानं ठरवलेल्या प्लॅननुसार. आणि झालं पण असंच ना हो. ते पुन्हा आठवत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. कळलं ना तुम्हाला सर्वांना हा कोणाचा प्लॅन होता? तर हा प्लॅन होता आपल्या खुरापती दिमागाच्या आदित्यचा. आणि आता अमृता आदित्यचं बोलणं ऐकून थोडं नाराज झाली. पण खरंच कुणाल तसा वागलाच होता तिच्याशी. तरीही मूर्ख मुलगी त्याला पुन्हा एक नवीन चान्स देत होती. आता आदित्यचं बोलणं ऐकून विशालनं जरा चिडूनच त्याच्याकडे पाहिलं. तसा तो शांत बसला आणि विशाल म्हणाला, आदित्य, तसं पण मी पण तुझ्याकडून काल तू एवढा मोठा मूर्खपणा करशील अशी अपेक्षा केली नव्हती. पण तू केलंच ना. त्यामुळे तुला पण दुसऱ्याला नाव ठेवण्याचा काहीच अधिकार नाही. आणि मी आणले तुम्हाला इथे दोघांना. तुम्ही दोघेही माझी आता जबाबदारी आहात.
त्यात अमृताची आता सगळी जबाबदारी माझी आहे, एकट्याची, तो आदित्यकडे रागीट कटाक्ष टाकत म्हणाला. आणि आपला खुरापती दिमागवाला आदित्य हे सगळं ऐकून पण खूप खुश झाला आणि मनातच म्हणाला, ऐसे ही लगे रहो भैया, कम से कम आपकी नाव तो इश्क की कश्ती में आगे बढ़ती रहे, तो हमारा भी काम अपने आप ही हो जाएगा. आता अमृता विशालचं बोलणं ऐकून नॉर्मल झाली आणि वर पाहून हळूच म्हणाली, ए रॉकी, ती कुठे आहे रे? आणि तो म्हणाला, कोण ग? अरे ती तुझी गर्लफ्रेंड. रॉकी म्हणाला, अगं ती फक्त रात्री असते आणि दिवसा ती तिच्या घरी जाते. आणि अमृता तोंडाचा आ करून म्हणाली, म्हणजे असं कसं? रॉकी म्हणाला, हो अगं, हे असंच असतं रिलेशनशिपमध्ये, एकमेकांना सक्ती नाही करत आम्ही, ज्याचं त्यानं कुठेही जावं आणि जेव्हा वाटेल तेव्हा एकत्र यावं. आम्ही एकमेकांना बांधून ठेवत नाही, आमची इच्छा झाली की आम्ही दोघे एकत्र येतो. अमृता हे सगळं चकित होऊन ऐकत होती आणि म्हणाली, हे सगळं अवघड आहे बाबा. आणि तो हसून म्हणाला, अगं त्यात काय अवघड आहे, हल्ली असंच असतं सगळीकडे, कोणीही कोणावर जबरदस्ती नातं लादत नाही आणि लादायचं पण नसतं. कंटाळा आला की सोडून द्यायचं आणि पुन्हा दुसरी पकडायची. अमृता म्हणाली, बाप रे, म्हणजे हे मी ऐकलं आहे पण पहिल्यांदा इतके जवळून बघते. आणि आदित्य, विशाल आणि रॉकी खूप हसले तिची ती रिॲक्शन बघून. आणि ती म्हणाली, अरे मग तुझं खाण्याचं पिण्याचं घरातली कामं कोण करतं रे? रॉकी म्हणाला, अगं मेड आहे ना, तीच करते, आजकाल पैसा असला की सगळं मिळतं. आणि अमृता म्हणाली, आणि मग तुझी ती गर्लफ्रेंड काय करते? रॉकी म्हणाला, ती फक्त रात्री येते, तेवढंच काम तिला. आणि तो तिला डोळे मिचकावत हळूच म्हणाला, हो पण रात्रीचं सुद्धा काम काही कमी नसतं बरं का, फार दमून जातो आम्ही. आणि तो हसायला लागला. तशी ती काहीशी लाजली आणि म्हणाली, हट नालायक कुठला, चांगलं आहे बाबा तुमचं, पण मी आणि कुणाल असं नाही हा राहणार, आम्ही आयुष्यभर सोबत राहणार आहे, तेही लग्न करून. आम्ही एकमेकांवर इतकं प्रेम करतो की आम्हाला एकमेकांचा कंटाळाच येणार नाही. रॉकी तिच्याकडे पाहून म्हणाला, गुड. आणि तो थोडासा गालात हसला आणि त्याच्या घरी निघून गेला. विशालही आता आंघोळीला गेला होता. इतक्यात तिनं दोघांच्याही आवडीचा ब्रेकफास्ट बनवला. हे काय, तू हे का केलंस? तू काय आता माझी बायको नाहीस? आदित्य म्हणाला. अमृता म्हणाली, मेडने बनवलं असं समजून खा. आणि आता विशाल हसूनच म्हणाला, स्मार्ट गर्ल हा. त्यानं आणि विशालनं एक एक घास खाल्ला. दोघांना पण तिने बनवलेला नाश्ता खूपच आवडला. पण आदित्य साहेबांनी आधीच बोलून माती खाल्ली होती, त्यामुळे त्यांना बोलायला काही तोंडच उरलं नव्हतं. आणि विशाल म्हणाला, अमृता तू इथे असेपर्यंत तूच बनव हा सगळं. आणि आता अमृता म्हणाली, का हो, मी कुठं आता आदित्यची बायको आहे? ती जरा ॲटिट्यूड देतच बोलली, जे एवढ्या हक्काने मला सांगताय. आता विशालनं आदित्यच्या तोंडाकडे पाहिलं आणि आदित्यनं पराठ्यानेच तोंड लपवलं. विशाल त्याचं हसू लपत म्हणाला, अगं मेड आहेस असं समजून कर सगळं. आणि आता तुझ्या कुणाला शोधण्यासाठी मला एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागणार आहे ना, त्याची फीज वसूल करतोय, लागलं तर असं समज. आणि ती पण हसून म्हणाली, हो हो नक्की, तुम्हाला पाहिजे ते खायला घालते, पण माझ्या कुणालला लवकर शोधा. आता 2-3 दिवस असेच गेले पण कुणालचा काहीच पत्ता लागला नाही. ती रोज संध्याकाळी त्याची वाट पाहायची की आज तरी विशाल काही गुड न्यूज घेऊन येईल, पण ती निराशच व्हायची. आता पाहूया नेक्स्ट एपिसोडमध्ये कुणाल येतो की नाही फ्रान्सला, आणि आदित्य अजून काय काय करामती करतो विशाल आणि अमृतासाठी. तर भेटूया लवकरच. धन्यवाद.